Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson number 1.4, Journey to the West from Standard 7th. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा लेसन नंबर 1.4 बघणार आहोत, जर्नी टू द वेस्ट. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर या लेसनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपण बघितलं की जगातील बहुतेक साहित्यांचे आज इंग्रजीमध्ये अनुवाद झालेले. तर या पाठामध्ये आपण जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील प्रवास या कादंबरीमधील सर्वात लोकप्रिय पात्र सन उकॉंग किंवा माकडांचा राजा याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. आणि ही जी कादंबरी आहे ती ऊ चँग यांनी 16व्या शतकात लिहिलेली आहे. हा पाठ तुम्हाला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील वाचलेल्या काही गोष्टींची आठवण करून देईल. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. जेव्हा आपण पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द वाचतो तेव्हा नॅचरली साहजिकच आपण इंग्लंड आणि अमेरिका यासारख्या पश्चिमेकडे देशांचा विचार करतो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. परंतु इथे पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट वी आर द वेस्ट. आपल्याकडील जे पूर्वेकडे देश आहेत त्यांच्याकरिता आपण पश्चिमेकडील आहोत. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. आणि आज आपण ज्या प्रवासाबद्दल वाचणार आहोत तो प्रवास चीनपासून आपल्या देशापर्यंतचा म्हणजे आपल्या भारत देशापर्यंतचा हा प्रवास आहे. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन चांग. आणि 7व्या शतकातील प्रसिद्ध युआन चांग यांनी हा प्रवास केला होता. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. त्यावेळी चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे एवढे सोपे नव्हते. वन हॅड टू ट्रॅव्हल thousands ऑफ माइल ऑन फूट ऑर हॉर्सबॅक, क्रॉसिंग डेझर्ट्स, क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन्स, क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, using roads where bandits and robbers roam. Who would do it? तर हा जो प्रवास होता हा अतिशय खडतर होता. यामध्ये वाळवंटे ओलांडत, हिमाच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारिक अपरिचित प्रदेश तुडवीत जिथे चोर आणि डाकू आहेत. ओके, रॉबर्स म्हणजे काय, दरोडेखोर. बँडिट्स म्हणजे डाकू की ते केव्हाही आपल्याला लुटायला बसले आहेत. अशा रस्त्यांवर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. असे कोणी करणार, हे कोण करणार? हू विल डू इट? एवढा प्रवास. बट युआन चांग हॅड ड्रीम. परंतु युआन चांगचे ते स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्याची इच्छा होती. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. आणि त्याच्यासाठी हा प्रवास कसा होता? युआन चांगसाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्राच होती. युआन चांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आणि युआन चांग याने त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठीण असा प्रवास स्वीकारला होता. फॉर 17 लॉंग इयर्स, 17 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी. ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन द वे. त्याचा जो प्रवास होता किती वर्षाचा होता? 17 वर्षाचा प्रदीर्घ असा तो अवधी, कठीण प्रवास रस्त्यावर तो करीत राहिला. त्या 7व्या सेंचुरीमध्ये 7th centuryमध्ये काय एरोप्लेन नव्हते. जो प्रवास होता तो त्याला पायी करावा लागला. ही ट्रॅव्हल अक्रॉस द गोबी डेझर्ट, देन अलॉंग द तियानशान माउंटेन रेंज अँड on along the Silk Road through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. आणि युआन चांग याने भारतात येण्यापूर्वी गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने तियानशान या पर्वतरांगातून प्रवास केला आणि प्रदीर्घ अशा रेशीम मार्गावरून प्रवास केला. आणि आता सध्याच्या किर्गिस्तान,
उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या प्रांतातून त्याने प्रवास केला. भारतात पोहोचण्याआधी एवढ्या प्रांतातून त्याला प्रवास करावा लागला. इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मनुस्क्रिप्ट. आणि भारतात सुद्धा तो एका ठिकाणी नाही थांबला. भारतातून त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते त्याने काय केली, जमा केली. नेक्स्ट, डेझर्ट देन अलॉन्ग द तियाशान. ये हो हुआ. The way back home was also equally difficult, but Yuan Chang managed to reach China safely along with the scripture. त्याचा जो परतीचा प्रवास हा जसा येण्याचा प्रवास कठीण होता तसाच परतीचा प्रवास हा सुद्धा तितकाच कठीण म्हणजे खडतर होता. परंतु युआन चांग याने हस्तलिखितांसोबत पवित्र ग्रंथ घेऊन चीनला सुरक्षित पोहोचणे त्याला जमले. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि हे एक महान कृत्य होतं. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. आणि हे जवळजवळ अविश्वसनीयच होतं. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द gods and supernatural powers had helped Yuan Chang in his quest. आणि ते एवढं हे जे कार्य होतं त्याचं इतकं अविश्वसनीय होतं की देवांनी आणि अतींद्रिय म्हणजे दैवी शक्तीने, सुपर नॅचरल पॉवर्सने युआन चांगच्या या शोधात त्याला मदत केली, त्याला सहाय्य केले असे लोकांना वाटले. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फॉक टेल्स. आणि या विश्वासातूनच अनेक लोककथा जन्माला आल्या. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. आणि काही शतकानंतर या जगप्रसिद्ध प्रवासाबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. आणि या कादंबरीमध्ये अनेक लोककथांचा उपयोग करण्यात आला आणि त्याचबरोबर ही कादंबरी त्याच्यातील काही गोष्टी आजही फार लोकप्रिय आहे. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. आणि ही कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार मारण्यासाठी कित्येक दुष्ट राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. Who would save him? याचा बचाव कोण करणार? Who would vanquish the demons? कोण वाचवणार याला? Well, the Guanyin deity, who is the goddess of mercy, has seen to that. तर त्या राक्षसांचा पराभव कोण करणार? तर दयेची देवता असलेल्या ग्वानियनने ही काळजी घेतली होती. Who is the goddess of mercy has seen to that. She has assigned this task to 3 special people. आणि सन उकॉन, आता ही जी दयेची देवता होती त्यांनी हे काम 3 विशिष्ट व्यक्तींकडे सोपवलं होतं. कोण होते ते? सन उकॉंग और द मंकी किंग, झुबज्जी और पिक्सी अँड शा उजिंग और सँट्रिस्ट. तर सन उकॉंग किंवा माकडांचा राजा, झुबज्जी किंवा पिक्झी आणि शा उजिंग किंवा धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तींकडे ही जी दयेची देवता होती दयादेवीने हे काम त्यांच्याकडे सोपवलं होतं. नाव दीज 3 कॅरेक्टर आर नो सेंट्स. ही 3 व्यक्ती काही संत साधू नव्हते. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपरनॅचरल पॉवर्स. खरे तर या सगळ्यांकडे जरी अलौकिक शक्ती जरी असली तरी दे आर नो ट्रबल मेकर्स. तरी ते संकटे निर्माण करणारी होती. सो द गॉड्स हॅव थ्रो देम आउट ऑफ हिवन. आणि म्हणूनच देवाने यांना स्वर्गातून बाहेर हाकलून दिलं होतं. हिवन म्हणजे स्वर्ग. However, the kind deity Guanyin has offered each of them one more chance. आणि तरीही दयाळू देवी ग्वानियनने या 3 प्रत्येकाला आणखीन एक संधी दिली आहे. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क, देन यू मे
रिटर्न टू शिवन. आणि या पवित्र साधूच्या भारत यात्रेत जर तुम्ही त्याला मदत केली युआनचांगला, तर मी तुम्हाला परत स्वर्गात घेईन. असं त्यांनी एक त्यांच्यासमोर काय ठेवला, प्रस्ताव ठेवला. दॅट इज व्हाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्री टू बी युआनचांग डिसिप्ल्स अँड टू हेल्प युआनचांग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि या तिघांनी पण युआनचांगचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासात त्याला मदत करणे याला त्यांनी मान्यता दिली. अँड शुअर इनफ दे हॅव many thrilling, exciting and sometimes humorous adventure on the way to the Holy Land, India. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर यांना कित्येक थरारक, रोमांचक आणि कधीकधी गमतीदार साहसे करावी लागली. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 disciples इज सन उकॉंग. आणि या तिन्ही शिष्यांपैकी सर्वात शक्तिशाली शिष्य जो होता तो होता सन उकॉंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. त्याच्या बाबतीतील प्रत्येक गोष्ट ही कशी होती, अलौकिक होती. ही वॉज बॉर्न व्हेन वाइंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटेन. आणि पुष्पफल पर्वतावरील मोठ्या दगडी अंड्यावरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा त्याचा जन्म झाला. ही हॅज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वे. आणि तो स्वतःमध्ये 72 म्हणजे 72 वेगवेगळ्या मार्गाने तो रूपांतर करू शकत होता. नॉट ओनली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म इच ऑफ हिज हेअर स्ट्रँड्स इन टू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ हिज चॉईस. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत तो रूपांतर करू शकत होता. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड क्यूटगेल इज ऑल्सो मॅजिकल. आणि त्याच्याजवळ असलेला सोन्याचा पट्टासुद्धा कसा होता, इच्छाकारी होता, मॅजिकल होता, जादुई होता. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज पिलर सपोर्टिंग द स्काय बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टायनी ॲज अ निडल. आणि तो जादूचा होता, तो छोटा आकाशाला आधार देणारा स्तंभा एवढा मोठा होऊ शकत होता, तर इतर वेळी तो अगदी सुई एवढा इतका छोटासुद्धा तो होऊ शकत होता. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज पिलर सपोर्टिंग द स्काय. देन द मंकी किंग जस्ट टस्क इट अवे बिहाइंड हिज इयर. मग हा माकडांचा राजा तो सोटा आपल्या कानामागे खोसून ठेवतो. सन उकॉंग कॅन ट्रॅव्हल thousands of kilometers in just one somersault. आणि सन उकॉंग केवळ एक कोलांटी उडी मारून हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतो. हिज बॉडी इज ॲज ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. तो आगीतून सुद्धा चालू शकत होता, पाण्यातून सुद्धा चालू शकत होता आणि त्याला जेव्हा पाहिजे जिथे पाहिजे तो उडून सुद्धा जाऊ शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज डायमंड. आणि त्याची बॉडी जी होती ती डायमंडसारखी कशी होती, टणक होती. सो नो वन नथिंग कॅन इंज्युअर हिम. त्याच्यामुळे त्याला कोणीही जखमी करू शकत नव्हतं, कोणीही त्याला दुखापत करू शकत नव्हतं. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव एक्स-रे विजन नो वन कॅन डिसीव्ह हिम. आणि त्याची जी गोल्डन गेज फेरी आईज होते ते एक्स-रे विजनसारखे होते आणि त्याच्यामुळे त्याला कोणीही फसवू शकत नव्हतं. सन उकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो ट्रिक्स्टर. सन उकॉंग हा अतिशय हुशार, ब्रेव, इंटेलिजंट होता. ही लव्स टू हॅव फन. त्याला मजा घेण्यामध्ये आनंद वाटायचा. अँड सम ऑफ ही सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. ही हॅज वेस विच कॅन सक एनिथिंग ऑर एनी वन. तो शत्रूला म्हणजे चिडवू शकत होता. हीज एनिथिंग अँड एनीवन. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट लुक अँड ओपन इट. ही इज व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. आणि त्याने फक्त एखाद्या कुलपाकडे बघितले तर तो ते उघडू शकत होता. डोळ्याचे पापणे लावते न लावते तो एवढा लवकर अतिशय मोठे रूप घेऊ शकत होता, तसेच अतिशय लहान रूपसुद्धा तो घेऊ शकत होता. आणि त्याने आपल्या शक्तीचा वापर करून आपल्या शत्रूला कसे चिडवले याची कल्पनासुद्धा तुम्ही करू शकत नाही. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीस हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक्स. आणि
त्याने शत्रूला कसे चिडवले असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर्स दॅट सन वुकॉंग अँड हिज कंपनीज had on the way, you will find the stories in the English translation of the Journey to the West. आणि जर तुम्हाला सन वुकॉंग आणि त्याच्या सहकार्याने त्यांच्या मार्गावर जी साहसी कृत्ये केली आहेत हे जर वाचायचे असेल तर जर्नी टू द वेस्ट हे इंग्रजी भाषांतरित गोष्टीचे पुस्तक तुम्ही शोधा आणि वाचा. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. यातील काही गोष्टींवर तर पिक्चर चित्रपटसुद्धा काढण्यात आलेले आहेत. व्हॉट वुड यू लाईक बेटर टू रीड हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआन चांग ट्रॅव्हल्स ऑर टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन वुकॉंग. आणि यातील तुम्हाला जास्त काय आवडेल, युआन चँगच्या ऐतिहासिक प्रवासाचे वर्णन वाचणे किंवा सन वुकॉंगच्या कल्पनारम्य कथा वाचणे, दोन्हीपैकी काय आवडेल तुम्हाला? Maybe you should read both to find out what you like better. आणि दोन्हीपैकी अधिक काय आवडते हे पाहण्यासाठी हे दोन्ही पुस्तके वाचणे अधिक सोयीस्कर ठरेल. हॅपी रीडिंग. तुमचे वाचन हे आनंदी हो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 7th स्टँडर्डचा जर्नी टू द वेस्ट हा लेसन आपण बघितला. तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.